ज्यावेळी मी पहिल्यांदा ऑफिसमध्ये बसलो होतो कामानिमित्त आणि मी सरांच्या सोशल प्लॅटफॉर्मला लाईक केलं होतं, त्यावेळी मला नेहा मॅडमचा फोन आला की सर मी पुण्यातून SDFX मधून बोलते आणि असं तुम्ही फॉरेक्स हे करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? तर म्हटलं मॅडम माझा ह्याच्यावरती विश्वास नाही. का तर मी ह्याच्या अगोदर 7 ते 8 लाख रुपये लॉस केलेला आहे. मी सरळ क्लिअरली सांगितलं त्यांना की लॉस केलेलं. आणि पुण्यातून बरेचशा बाहेरून पण असे डायरेक्ट कॉल येतात की तुम्ही ट्रेडिंग करा, आम्ही कॉल्स देतो. बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आहेत माझ्या बाबतीत. तर मॅडमनी विचारलं तुम्ही कुठून? तर मी म्हटलं मी कोल्हापूर. तर मॅडमचा एकच प्रश्न आला की मला सर मी पण कोल्हापूरवरूनच आहे. मग पहिलं विचारलं कुठून? कारण विश्वास हा संपादन, कारण आज जगात माणसं फसवणारे खूप लोक आहेत. कारण मॅडमनी सांगितलं की मी कोल्हापूरून इथं पन्हाळा तालुक्यातून कोडोलीतून आहे. मॅडमला म्हटलं मी तुमच्यापासून 10 ते 12 किलोमीटरच जवळ आहे, मग तुमच्यावर एकदा विश्वास ठेवून मला क्लास करायचा आहे. तर त्यांनी फीडबॅक पण चांगला दिला, सगळ्या गोष्टी केल्या. तर काही गोष्टी करत असताना तुम्ही ट्रेडिंगमध्ये असो, कुठल्याही क्षेत्रात असो, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घ्यायला शिका. तो घेणाऱ्याला घेता आला पाहिजे, देणारे ते सर आहेत, तुम्ही ठरवायचं काय करायचं काय. तर मार्केटमध्ये खूप लोक सोशल मीडियावरती काही गोष्टी टाकून म्हणजे हे करतात, सांगतात लोकांना, पण ऍक्च्युली काही गोष्टी वेगळ्याच असतात. आता सरांना आपण पिक्चरमध्ये, मी प्रिंटिंगचा व्यवसाय, पिक्चरमध्ये खूप छान स्मार्ट करू शकतो, पण सर इथं आल्यानंतर आम्हाला कळतं की सर फोटोमध्ये जसं आपण मुलगी बघायला जातो, फोटोमध्ये स्मार्ट दिसते, तर ऍक्च्युली बघितल्यानंतर काय दिसतं ते प्रत्येकालाच माहिती आहे. तर तशा गोष्टी असतात आहे. पण सरांची शिकवण्याची पद्धत किंवा डिसिप्लिन, सायकोलॉजी, ह्या गोष्टीवरती तुम्ही भर देऊन काही गोष्टी खरंच शिकण्यासारखं आहे. समुद्र आहे, फॉरेक्स मार्केट हा खूप मोठा समुद्र आहे. तुम्ही जर पिंप घेऊन जातो म्हटलं आणि मी घेऊन येतो पाणी म्हटलं तर होणार नाही. जेवढं तुम्हाला शक्य आहे, ज्या वजनात आहे तेवढं तुम्ही घेऊन स्वतः प्रॉफिटेबल बना, चांगलं बना. सरांनी इतक्या साध्या सोप्या गोष्टी शिकवल्या. मी 20-20, 45-45 हजार रुपये भरून मी क्लास केलेले आहे. पण फॉरेक्स मार्केटचा ज्यावेळी क्लास त्यांनी इतक्या साध्या सोप्या भाषेत त्यांनी सांगितला, ह्याच्यापेक्षा वेगळं शिक्षण काही नाही. आणि खरंच सांगतो की नशिबानं कुठंतरी प्लॅटफॉर्म खूप आहेत, हजारो नवे लाखो प्लॅटफॉर्म आहेत, पण सरांसारखी व्यक्ती आपल्या ह्याच्यामध्ये शॉर्ट पिरियडमध्ये आली, ती आपल्यासाठी लक आहे. तर तुम्ही त्याचा फायदा करून घ्यायचा की तोटा करायचा हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही तुम्हाला माहित नसेल, मी सर्वसाधारण माहिती घेतली, कुठे गेलो ना, मला काही गोष्टीची माहिती आवड म्हणजे आवड आणि सवड ह्या दोन्ही गोष्टीची सांगड पाहिजे, तर सगळ्या गोष्टी करतात. आता तुम्ही आलाय, तुम्हाला माहित नाही, तर 1.25 लाख रुपये इथला रेंट आहे सरांच्या ऑफिसचा. इथं जवळजवळ 10 ते 15 लोक काम करतात, म्हणजे 4 ते 5 लाख रुपये करतात. त्याच्यासाठी त्यांनी ट्रेडिंग मध्ये सुद्धा कमवू शकतात, पण त्यांनी हे क्लासेस घेऊन बऱ्याचशा गोष्टी, ते स्वतःची चूल नाही चालवत, तर ह्या टीम मधल्या सगळ्या लोकांची चूल चालवतात. ह्याच्यापेक्षा मोठं काही नाही. तर तुम्ही ठरवायचं की इथपर्यंत आलेत, कानाकोपऱ्यातून आलेत, आता महाराष्ट्रातले, की इथे शिकण्यासाठी 4 पैसे मिळवतात. प्रत्येकाच्या आयुष्यात, प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहे, प्रत्येकाचे आहे. कोण सांगू शकतं, कोण सांगू शकत नाही. तर आपण कोणत्या पद्धतीनं सरांनी जसं सांगितलं तसं शिकवून घ्यायचं आहे किंवा ट्रेडिंग करायचं आहे, त्याच पद्धतीने करायला पाहिजे. नाहीतर काही होणार नाही आपल्याकडून. प्रत्येक गोष्टीचं डिसिप्लिन पाळा. आपण शिकून काहीतरी करायचं, काहीतरी मोठं व्हायचं आणि आपल्या ड्रीम्स पूर्ण करायच्या. हे आपण करायचं का नाही ते हे शिकवलेलं आहे सरांनी. ते आता तुमच्या हातात आहे, तुम्ही काय करायचं काय नाही. आणि खरंच मनापासून सरांचा आणि सरांच्या टीमचा खरंच मी आभारी आहे आणि आमच्या सर्वांच्या वतीने तुमचं सर्व अभिनंदन.